नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुम्ही कधी विचार केला आहे का की तीर्थक्षेत्री गेल्यानंतरच आपल्याला का पुण्य मिळतं आणि तीर्थक्षेत्रामध्ये एकदा जरी नामस्मरण केलं तरी जन्मांतरीची पापं नष्ट होतात. तर चला आज बघूया गुरुचरित्र अध्याय 7. कथा आहे राजा मित्रसहाची. एका राक्षसाच्या कपटीपणामुळे वसिष्ठ ऋषींच्या जीवनामध्ये नरमास आला आणि त्यामुळेच राजाला 12 वर्ष ब्रह्मराक्षस होण्याचा वसिष्ठ ऋषींनी शाप दिला आणि त्यानंतर ब्रह्मराक्षस राजा नेहमी भुकेने व्याकुळ असायचा आणि त्याच वेळी त्याला ब्राह्मण दाम्पत्य दिसले आणि त्याने ब्राह्मणावर वार केला आणि ते पाहताच त्याच्या पत्नीने राजाला पुन्हा शाप दिला की 12 वर्षाने तू ज्यावेळी पूर्व रूपामध्ये येशील त्यावेळी तू पत्नीची समागम करताच तुझा तिथेच मृत्यू होईल. 12 वर्षे नरकात भोगल्यानंतर राजाला फक्त एकच नाव वाचवू शकत होतं, ते म्हणजे गोकर्ण महाबळेश्वर. त्यासाठी गौतम ऋषींनी त्याला चांडाळ स्त्रीची एक कथा सांगितली, ज्या स्त्रीने आयुष्यभर फक्त पाप केले होते आणि ती मरताना तिला यमदूत नाही तर शिवदूत तिला न्यायला आले. ते कसं काय? कारण तिच्या हातून गोकर्णामध्ये नामस्मरण घडले होते. अध्याय 7 आपल्याला हेच शिकवतो की जिथे मानवी प्रयत्नांना मर्यादा येते तिथे तीर्थक्षेत्राची माती आणि नामाचा महिमाच काम करतो. तीर्थक्षेत्र आहे ना, हे एक पॉवर स्टेशन असल्याचं काम करतं. तिथे आपण गेलो की आपली निगेटिव्हिटी पूर्ण नाहीशी होते. राजा मित्रसहला मिळालेली मुक्ती आणि त्या चांडाळ स्त्रीला मिळालेला सन्मान आपल्याला हेच सिद्ध करतो की श्रद्धेसमोर आपली जुनी पापेही नष्ट होतात. श्री स्वामी समर्थ.